आज आपण घरच्या घरी होममेड पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत। नमस्कार, स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण 6 माणसांना पुरेल एवढी पावभाजी बनवतोय। यासाठी आपल्याला 3 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत, 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट, 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो, 3 मीडियम साईजचे बटाटे, 200 ग्राम फ्लॉवर, 200 ग्राम वाटाणा आणि 2 बारीक चिरून घेतलेल्या शिमला मिरची। फ्लॉवरमध्ये बारीक किडे असतात आणि फ्लॉवरचा उग्र वास येतो, त्यामुळे मी फ्लॉवर उकळत्या पाण्यामध्ये घातला। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि फ्लॉवर पटकन आपल्याला एका चाळणीत गाळून घ्यायचा। असं केल्याने फ्लॉवर एकदम स्वच्छ होतो। आता एका कुकरमध्ये फ्लॉवर, त्याचबरोबर बटाटे, वाटाणा हे सगळे साहित्य घालून ते बुडेल एवढं पाणी घालायचं आणि कुकरला अगदी मऊ शिजेपर्यंत 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या। भाज्या शिजेपर्यंत आपण साईडला पावभाजी बनवायला सुरुवात करूया। एका कढाईमध्ये मी तेल गरम केलंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा। तुम्हाला हवं असेल तर बटर सुद्धा वापरू शकता, पण मी बटर नंतर वरून पावभाजी बनल्याच्या नंतर टाकते। आपण होममेड पावभाजी करतोय त्यामुळे मी तेलातच बनवते। तेलात सुद्धा पावभाजी अतिशय टेस्टी लागते। कांदा परतून झाला की यामध्ये 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायची। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायची। शिमला मिरची कुकरमध्ये भाज्यांबरोबर शिजवायची नाही, अशा प्रकारे परतून घ्यायची। आता शिमला मिरची सुद्धा परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो अर्धवट परतून झाला की पावभाजीचं जे मॅशर असतं त्या मॅशरच्या मदतीने आपल्याला टोमॅटो, शिमला मिरची व कांदा अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे। कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो शक्यतो चॉपरमध्ये एकदम बारीक चिरून घ्यायचं। पावभाजीला मॅश करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये सगळे सुके मसाले ॲड करून घेऊयात। मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड आणि सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे। तुम्हाला जर एव्हरेस्टचा वापरायचा असेल तरी तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी इथे 2 मोठे चमचे भरून सुहानाचा पावभाजी मसाला घालत आहे। जर तुम्हाला पावभाजी खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त पावभाजी मसाला टाकू शकता। आता मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत मसाले चांगले या कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे व परत एकदा मॅशरने व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मॅश करून घ्यायचं। परतत असताना जर का खूप कोरडं पडलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि परत आपण व्यवस्थित हा मसाला परतून घेणार आहोत। अगदी तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले मी परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कुकर उघडून बघूयात। कुकरला मी 5 ते 6 शिट्ट्या काढल्या। कुकरची पूर्ण हवा गेली की अशा प्रकारे कुकर उघडून सगळ्या भाज्या मॅशरने एकदम मॅश करून घ्यायच्या। भाज्या एकदम मऊ शिजल्या की त्या पटकन मॅश होतात। आता या सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये ओतून मिक्स करून घेऊयात। परत मॅशरच्या मदतीने व्यवस्थित या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं। आता पावभाजी खूप घट्ट आहे, तिला आपण 15 मिनिटे स्लो गॅसवर उकळत ठेवणार आहोत, त्यामुळे यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ चेक करून घ्यायचं, कारण आपण पाणी घातलं आहे। मीठ चेक केल्यानंतर जर का आपल्याला मीठ कमी जास्त वाटत असेल
तर आपण ॲड करू शकतो. मला मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं मीठ यामध्ये ॲड करते आणि झाकून 15 ते 20 मिनटे अशीच आपण भाजी शिजवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटानंतर भाजी तुम्ही बघू शकता पूर्ण तयार झालेली आहे. भाजी पूर्ण शिजली की यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आत्ता आपली पावभाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील.